हाय फ्रेंड्स, तुमचं लवेशिताच किचन चॅनलमध्ये स्वागत आहे. मी तनुजा आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे चिकन बिर्याणी. प्लीज व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनल लाईक करा, कमेंट्स करा आणि प्लीज सबस्क्राईब करून नक्कीच जा. चिकन बिर्याणीसाठी मी काही बासमती तांदूळ थोडे भिजवत ठेवले. ते स्वच्छ धुवून त्याला तुपाची फोडणी घालून घेऊया. एका कुकरमध्ये मी तूप टाकून थोडे तेजपत्ते, काही थोडे खडे मसाले कडकडून त्यात बासमती राईस टाकून घेऊया. त्यात थोडं चवीपुरता मीठ आणि पाणी टाकून आपण मस्त कुकरच्या शिट्ट्या घेऊन घेऊया. आता एकीकडे चिकन मी धुवून घेतलं, त्याला निंबू लावून घेऊया. त्यात मी थोडी दही टाकली, छोटी वाटी, मीठ, हळद टाकले, धना पावडर, लाल मिरची पावडर सगळं टाकून मिक्स करून घेऊया. तोपर्यंत आपला आता भात तयार झाला आहे. भात एका साईडला काढून घेऊया. बघू शकता खूपच मोका असा बासमती राईस आला आहे. दुसरीकडे आपण वाटण करून घेऊया. मी 2 कांदे घेतले, भाजून घेऊया. काही खोबरं घेतलं, खोबरं देखील भाजून घेऊया. आणि एकीकडे आपण आलं लसूणची पेस्ट बनवून घेऊया. मी खोबरं आणि कांद्याच्या वाटणीमध्ये थोडंसं खडे मसाला देखील भाजून घेईन, म्हणजे चव छान येते. आता चिकनला आलं लसूणची पेस्ट लावून घेऊया. एकदा नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हाला खरंच खूप आवडेल. आता आपल्याला खोबऱ्याचं वाटण देखील रेडी झालं आहे. आता बिर्याणीसाठी लागणारा कांदा फ्राय करून घेऊया. त्याच कुकरमध्ये फ्राय करून घेतलं. एके साईडला काढून घेईन. सर्व कांदा काढून घेऊया. आता आपण फोडणी घालण्यासाठी घेऊया. तेलमध्ये वाटण टाकून चांगलं फ्राय होऊ देईल. थोडं पाणी टाकून, थोडं मीठ टाकून छान शिजू देईल. आता लाल तिखट, आपला घरचा अगदी मसाला टाकून घेईल. छान असा थोडी वाफ दाबून ठेवली, म्हणजे तेल सुटेल. आता त्यात आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन त्यात टाकून फ्राय करून घेऊया. थोडं वाफ दाबून ठेवूया, म्हणजे चिकन छान होतं. त्यात आता आपण मस्त प्रमाणे इतकं पाणी टाकून घेऊया. बघू शकता आपली चिकन छानपैकी शिजलं आहे. आता आपण लेअर टाकून घेऊया. एक मी पातेलं घेतलं, त्यात चिकनची भाजी टाकून घेतली आणि वरून राईस टाकून छान असं झाकण लावून घेऊया, पॅक करूया. अशा पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा, तुम्हाला खरंच आवडेल. आणि वरून आपण आपला फ्राय केलेला कांदा त्यात टाकून घेऊया आणि झाकण पॅक करून ठेवून देऊया. चला तर, आपली बिर्याणी रेडी झाली आहे. नक्कीच कमेंट्समध्ये नक्कीच सांगा कशी झाली ते, आणि ट्राय करून नक्कीच बघा. थँक्यू. प्लीज लाईक, सबस्क्राईब.